मित्रांनो, आपण विभूतिपाद बघतोय. या विभूतिपादामध्ये आपण वेगवेगळे सूत्र बघतोय. या सूत्रांचे अर्थ लक्षात घेतोय आणि अर्थ लावण्यासाठी काही रंजक उदाहरणांची जोड देखील त्यांना देतोय. आतापर्यंत या विभूतिपादामधले सुरुवातीचे 45 सूत्र आपण समजून घेतले. आज आपल्याला 46व्या सूत्राकडे वळायचंय. 45व्या सूत्रामध्ये आपण एक शब्द बघितलेला होता, काया संपत. म्हणजे शरीराची जी काया संपत्ती असते, जी शारीरिक ठेवण असते, जे बल, रूप, लावण्य यांनी असे हे शरीर तयार होत असते. ते शरीर नक्की काय असते हे आज आपल्याला या 46व्या सूत्रामध्ये समजून घ्यायचंय. चला या सूत्राकडे बघूया. रूप, लावण्य, बल, वज्र, सहनत्वानी, काया संपत. या सूत्रातील एक एक शब्दांचा अर्थ आपण आता लक्षात घेऊ. पहिला शब्द आहे रूप. जो योगी साधक आहे त्याचं रूप पाहता त्याचं शारीरिक सौष्ठव व्यवस्थित असणार आहे, त्याचा आकार तेजस्वी असणार आहे, त्याचबरोबर त्याचं शरीर आहे ते अगदीच प्रमाणबद्ध असणार आहे. पुढे आपण दुसरा शब्द आहे तो आहे लावण्य. लावण्य शब्द काहीसा सौंदर्याशी संबंधित आहे. त्याचं जे सौंदर्य आहे ते कांतियुक्त असणार आहे, त्याची जी त्वचा आहे ती तुकतुकीत असणार आहे. समोरच्या एखाद्या व्यक्तीने बघितलं तर त्याच्या मनाला भावेल अशी त्याची सौंदर्याची कांती असणार आहे. पुढचा शब्द आहे तो म्हणजेच बल. या योगी साधकामध्ये प्रचंड शारीरिक बल असणार आहे, त्याचसोबत त्याचे जे मानसिक सामर्थ्य असणार आहे ते देखील समोरच्याला वर्चस्व करणारे ठरेल असेच असणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर स्टॅमिना असेल असं त्याचं बल असेल. इथे पुढचा शब्द आहे वज्र सहनत्वाने. या शब्दाचा अर्थ म्हणजेच ज्या योगी साधकाचे शरीर हे वज्रासारखे अभेद्य किंवा हिऱ्यासारखे कणखर दृढ असे आहे, त्यालाच काया संपत म्हणजे त्या शरीरालाच इथे काया संपत असं म्हणलेलं आहे. एकंदरीतच इथे जो योगी साधक आपलं शरीर हे रूप, लावण्य, बल आणि वज्र सहनत्वानी या चारही गोष्टींनी दृढ निश्चयी बनवतो, त्यालाच त्याची काया संपत असे आपण इथे संबोधतो. योगी साधकाच्या शरीराचा स्वतःचा तेजस्वीपणा असतो, त्याचा औराच काही वेगळा असतो असं देखील आपण म्हणू शकतो. तो फक्त स्नायूंनीच नाही तर मानसिक बळाने देखील दीर्घकाळ काम करू शकतो अशी शक्ती त्याला प्राप्त झालेली असते. आपण जेव्हा खाणीमधून हिरा काढतो तेव्हा तो हिरा खाणीमध्ये असतो, तो कदाचित इतर अवशेषांनी वेढलेला असतो. मात्र हिरा जेव्हा त्या खाणीमधून निघतो तेव्हा त्या हिराचं तेजस्वीपणा हे अगदी समोरच्याला आपल्यावरती मन मोहक करेल असं ते तेजस्वी स्वरूप असतं. त्याच्या स्वतःचा एक वेगळा आवरा असतो, तो कठीण असतो, अभेद्य असतो, त्याला लगेच कोणी तोडू शकत नाही असा तो हिरा आपल्या खाणीमध्ये वेगळा दिसतो. याचबरोबर आपण सामान्य जर उदाहरण घेतलं तर लहान मुलांचं उदाहरण या अगदी सूत्राला मिळतं जुळतंय. लहान मुलं ही सतत धावपळ करत असतात, इकडून तिकडून त्यांची पळापळ चालू असते. ते सतत कुठली ना कुठली तरी गोष्ट पकडण्याचा प्रयत्न करत असतात, इकडून तिकडून उड्या मारत असतात. एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा संचारित असते. त्यांचे जे पालक असतात त्यांना खाण्यासाठी सात्विक असे अन्न देत असतात. हे सर्व करताना त्यांची जी रूपाची ठेवण असते, जी लावण्याची ठेवण असते, जी बलाची ठेवण असते ती काहीशी वेगळी असते. त्यांच्यामधलं हे पळण्याचं, धावण्याचं ऊर्जेचं स्वरूप आहे ते आपल्याला अगदीच तेजस्वी असं दिसत असतं. लहान मुलांचं हे उदाहरण या सूत्राला काहीसं अगदी मॅच करणार आहे. आज आपण विभूतिपादामधलं सूत्र नंबर 46 बघितलं. काया संपत्ती म्हणजे नक्की काय हे समजून घेतलं. या काया संपत्ती मधलं रहस्य ते जाणून घेतलं. अजून अशी बरीच रहस्य, बरीच सूत्र आपल्याला समजून घ्यायचे. ही सूत्र मी तयार केल्या लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला करायचंय काय? तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतोय, हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला असेलच लाईक करायचंय. तुमचे प्रश्न, तुमच्या मौल्यवान कमेंट यासाठी कमेंट बॉक्स खुलाय. लवकरच भेटूया पुढच्या म्हणजे 47व्या सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.